नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. चंद्रपूर पोलिसांचा स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. बिहारमधून नागपूर मार्गे चंद्रपूर येथे विक्रीसाठी आणण्यात येत असलेली 2 पिस्तूल सदृश अग्निशस्त्रे आणि 13 जिवंत काडतुसे जप्त करत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत कार आणि मोबाईलसह सुमारे 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्रांची तस्करी, विक्री आणि बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या पथकाला नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने एका कारमधून अवैध अग्निशस्त्रे आणली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे 22 ऑगस्ट रोजी पहाटे पडोली चौक परिसरात नाकाबंदी करण्यात आली. संशयित टाटा जेट कार क्रमांक MH14GD 0708 थांबवून झडती घेतली असता 2 पिस्तूल सदृश अग्निशस्त्रे, 2 मॅगझीन आणि 13 जिवंत काडतुसे आढळून आली. या प्रकरणात बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दुर्गेश कुमार सुधीर मिश्रा, रवी कुमार राजकुमार पासवान आणि सुनील कुमार विजय साहनी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे बिहारमधून नागपूरपर्यंत आणल्यानंतर ऑनलाईन वाहन बुक करून चंद्रपूर येथे विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत शस्त्रे, काडतुसे, 3 मोबाईल आणि कार असा एकूण सुमारे 6,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईबाबत चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती दिली. नेमकी कारवाई कशी करण्यात आली आणि तपासात काय निष्पन्न झाले याबाबत त्यांनी काय सांगितले ते पाहूया. या प्रकरणामध्ये आपली LCBनी एक गोपनीय माहितीवरून 2-3 लोकांना अटक केलेली आहे. ते तिघे बिहारचे दरभंगा जिल्ह्याचे आहे. दुर्गेश मिश्रा, रवी पासवान आणि सुनील साहनी असे 3 इसम आहे. त्यांच्याकडून इथला आपला चंद्रपूरच्या एका व्यक्तीने त्यांच्याकडून पिस्टल मागवला होता. ते 2 पिस्टल आणि 2 मॅगझीन आणि त्याचबरोबर काही जिवंत काडतूस आपण पकडलेला आहे. आणि आता आपण पुढची शोध घेत आहे की कोणा व्यक्तीने मागितला होता हा वेपन आणि त्याचे मागचे उद्देश काय होते. या प्रकरणी पडोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याचा कलम 3 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्रांचा पुरवठा करणारे तसेच या तस्करीचा साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचा अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी चंद्रपूर. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.